चला मग आज मी तुम्हाला दाखवतो गावाकडे जत्रा कशी असते. जत्रा म्हणजे एवढी गर्दी बेकार, एवढी गर्दी पाहून माझ्या डोकं उठलं होतं. पण काय आता आलो तर बघून घेऊ म्हणलं काय विषय. गुड मॉर्निंग गाई, जय श्रीराम. आज परत आपल्या मॉमला घेऊन चालू होतो आपल्या गावाकडे. जत्रा काय असली की बायाला कुठे दम निघतो, नुसते पैसे उडवायचे काम आहेत बघ, काही नाही. गेल्या गेल्या आपल्याला भाऊ भेटला, त्याच्या गाडीवरती सकाळी सकाळी कोणतरी उलटी करून गेलं. मला एवढं हसवलं तुम्हाला काय बोलू. आता गेल्या गेल्या आपण पहिले आपल्या खायचा बंदोबस्त केला. आलता भलता खाण्यापेक्षा काय चांगलं खाल्लेलं बरं. ते कसं आहे थोडी हेल्दी डाएट घेतली पाहिजे. असं इकडे खूप काय होतं खायला, पण आपल्याला काहीच पटलं नाही. एक सेकंड पहिले मी चांगला शहाणपणा सांगू लागलो की चांगलं खाल्लं पाहिजे, आणि ते शहाणपणा आता संपून गेला. कारण एकदम निर्लज्जपणे भेड खाऊ लागलो. पण काय ठीक आहे, एखाद्या वेळेस चालतंय. जत्रेमध्ये लोक सामान वगैरे घेतात आणि इकडे आम्ही बुटा पॉलिश करून राहिलो, सॉक्स घेऊन राहिलो. म्हणजे कधी काय डोक्यात येईल आमच्या काय सांगता येत नाही. तितकेच आपली पब्लिक समोर चष्मा घेऊ लागली. आपल्या हातापाय कुठे शांत बस तापून गेलो तिकडे. तुमच्या भावाने पण चष्मा घेऊन टाकला 80 रुपयाला. विषय हा नाही की 80 रुपयाला घेतलाय, विषय हा की सेम वस्तू मम्मीने 50 रुपयाला आणली. पण मला एक गोष्ट कळाली आता की मला बार्गेनिंग करता येत नाहीये. ते अंकल काय चिल मध्ये फोटो काढताय भाई. मग अचानक बघितलं गर्दी एकदम बेकार वाढली, आणि त्याचं कारण म्हणजे इकडे प्रसाद वाटप सुरू होता. ह्या बाबतीत कोणी माग राहत नाही. मग आपली पूर्ण फॅमिली मस्तपैकी जेवायला बसली. ते तर मस्तपैकी जेवायला बसले होते, पण काम आम्हाला लावून दिले. हे आणते म्हणजे काय पाप केलं काम येऊन इकडे. अरे सुखाने खाऊ तरी द्या रे भाऊ. मला यांचं काम काय संपत नसतं, आपण खाऊन घेऊ नाही का निवांत इकडे. मग जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याला आपले दुसरे होमीज पण भेटले. भावड्या कंटाळून गेलता नाही का मला. आता ते थोडा पर्सनल विषय नाही का आमचा, थोडा सांगा तुम्हाला नंतर. तोपर्यंत जय सियाराम, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आता काय संपला ब्लॉग, करा स्क्रोल, करा वरी करा, संपला ब्लॉग.